सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 ऑगस्ट 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. विंग तालुका कराड येथे शेतात मोटार सुरू करायला गेल्यानंतर तरुणाचा शॉक बसून मृत्यू. शेतकऱ्यांनी पावसाळ्यात मोटार चालू करायला गेल्यानंतर खबरदारी घेण्याची गरज. शेतात पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विद्युत नियंत्रण पेटीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना विंग तालुका कराड येथील कनसेमाळ येथे मंगळवारी घडली. वैभव कृष्णात नलवडे वय 22 असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. वैभवने 12वीपर्यंत शिक्षण घेतले होते आणि शेतकरी कुटुंबातील जबाबदारी सांभाळत तो आईवडिलांना शेतीकामात मदत करत होता. त्याच्या पश्चात आई वडील आणि 3 बहिणी असा परिवार आहे. वारंवार मानसिक छळ आणि पगार रोखण्याची धमकी. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र उपनवर यांची प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार. निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र उपनवर यांनी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राहुल जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 4 पाणी तक्रार अर्जात मानसिक छळ, पगार रोखण्याची धमकी, अपमान, वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष, रुजू होण्यास अडथळे निर्माण करणे तसेच आत्महत्येची प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टर उपनवर यांनी अर्जात नमूद केले आहे की वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार देवडी ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत असताना त्यांना वारंवार पगार रोखण्याच्या धमक्या देण्यात आल्या. मी तुमचा पगार करणार नाही, तुम्हाला देवडीला जाऊ देणार नाही, तोंड दाबले की नाक उघडत आहे, अशा शब्दात मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जाच्या शेवटी डॉक्टर उपनवर यांनी सर्व घटनांनी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी, दोषींवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी तसेच आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे. सायबर चोरट्यांचे जाळे साताऱ्यात सक्रिय. म्यूल अकाउंटच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल. जिल्ह्यात मे, जून आणि जुलै 3 महिन्यात 2026 सायबर गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून डिजिटल अरेस्ट, बनावट एपीके फाईल, ऑनलाईन ट्रेडिंग तसेच म्यूल अकाउंटच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती वापरून काळा पैसा फिरवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे बँक खाते भाड्याने देऊ नये, OTP वा बँकिंग माहिती कोणाशी शेअर करू नये आणि संशयास्पद व्यवहार दिसतात तत्काळ 1930 सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. RTOच्या वायू पथकाचा मनमानी कारभार, पथकांचेच लेखापरीक्षण करण्याची मागणी. सातारा जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायू पथकाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी मनमानी पद्धतीने कारवाई केल्या जात आहे. पैसे उकळण्यासाठी नियमबाह्य कारवाई करून दंड केला जात असल्याचा आरोप चालकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी अधिकृत दंडाऐवजी सेटलमेंटच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. त्यामुळे RTOच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्ह्यात 130 जणांना डेंग्यूचा डंक, तापानेही फणफणले 37 जण. हिवताप विभागातर्फे सर्वेक्षण. सातारा जिल्ह्यात व्हायरल आजारानंतर आता हिवताप व डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. वातावरणातील बदलामुळे अनेक जण तापाने फणफणले आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात हिवताप, डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. हिवतापाचे 37 तर डेंग्यूचे 103 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य आणि हिवताप विभाग अलर्ट झाला आहे. या आजाराचा ग्रामीण भागात जास्त प्रादुर्भाव असल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या वातावरणात वारंवार बदल होत असल्याने 7 रोगात वाढ झाली आहे. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा व्याधींनी चिमुरड्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू व हिवताप सदृश लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. कमी वजनाच्या धान्य पुरवठ्यावर रेशन दुकानदारांचा संताप. 3 महिन्यांचा POS डेटा कायम ठेवण्याची मागणी. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत लाभार्थ्यांना अडचणी येऊ नयेत आणि रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी POS मशीनवरील ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत लहान वितरण डेटा 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध ठेवावा. तसेच दुकानदारांना मिळणारे धान्य नियमानुसार अचूक वजन करूनच देण्यात यावे अशी मागणी सातारा जिल्हा केरोसिन पुरवणाऱ्या संघटनेने केली आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाल राजमाने निवेदन सादर करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील धरणांमध्ये 88% पाणीसाठा, पावसात जोर ओसरला, विसर्ग सुरूच. जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कनेर, उरमोडी, तारळी धरण 88% पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातून अद्यापही 24,908 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण 88% भरले आहे. त्याचबरोबर अन्य धरणातून विसर्ग सुरू आहे. धरणात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला असल्याने शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आगामी काळात पावसाने जोर धरल्यास लवकरच धरणे काठोकाठ भरण्याची चिन्हे आहेत. पशुखाद्य कंपनीकडून खाद्याचे नमुने ताब्यात. पाटण तालुक्यातील दुभत्या म्हशी मृत्यू प्रकरण. पाटण तालुक्यात गाभण व दुभत्या 9 म्हशींच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर खाद्यामध्ये बुरशीजन्य घटक आढळून आल्यानंतर बुधवारी संबंधित पशुखाद्य उत्पादक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत खाद्याचे नमुने ताब्यात घेतले. कंपनीच्या स्तरावरील स्वतंत्र तपासणी करण्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. दरम्यान संबंधित खाद्यामुळे बेजबाबदार होऊन म्हशींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीने तात्काळ योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे. वर्ष उलटले तरी वाघोळी पुलाचे काम रखडले. नियोजनाचा अभाव. पुलाशेजारचा पर्यायी मार्ग गेला वाहून. वाई वाटार या महत्त्वाच्या मार्गावरील ऐतिहासिक 100 वर्षापेक्षा जुना पूल पाडून गेल्या वर्षी नवीन पुलाचे बांधकाम चालू करण्यात आले. नवीन वाघोली पूल सध्या रखडलेल्या बांधकामामुळे आणि पर्यायी मार्गाच्या समस्येमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुन्हा पूल पाडून नवीन पुलाचे काम सुरू होऊन वर्षाहून अधिक काल उरलं, मात्र अद्यापही काम पूर्ण झाले नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मॉलेसिसचे लायसन देतो सांगून फसवणूक. M2 M3 इथेनॉल ऊसाची मळी मॉलेसिस लायसन काढून देतो सांगून 4,38,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंद्रनील अरुण कुमार बॅनर्जी राहणार नाशिक असे संबंधित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी निलेश शंकरराव जगताप राहणार सदर सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 2022 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत घडली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.